नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आता हिवाळा सुरू झाला म्हटल्यावर गुळाचे पदार्थ शक्य होईल तितके जास्त प्रमाणात खाण्यात यावे यासाठी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। गुळ आणि नारळ फक्त ह्या दोन पदार्थांचा वापर करून मी बनवलेत नारळाचे लाडू। अगदी पौष्टिक आहेत, उपवासाला देखील चालतील असे आहेत। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी 2 नारळ घेतलेत, त्याचे या पद्धतीने 2 भाग करायचे जेणेकरून खाण्यासाठी सोपे जाईल। आणि आता आपण याला आहे ना अशा पद्धतीने नारळ खाऊन घेणार आहोत, म्हणजे नारळाचा चव आपण काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला जे चारही नारळ जे फोडलेले आहेत ते या पद्धतीने याला आमच्याकडे पावशी म्हणतात, तर याच्या साहाय्याने आपण असा नारळ जे आहे ते खाऊन घेणार आहोत। मार्केटमध्ये तुम्ही गेलात ना तर नारळ पण बाजारातून खाऊन मिळतात, किंवा मग आता एक मशीन आलं आहे की ज्याच्यामध्ये नारळ पकडून छान पद्धतीने आपण घरच्या घरीच खाऊ शकतो नारळाला। पण आता ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, म्हणून मी याच्या पावशीच्या साहाय्याने जे पुढचं काटेरी जे टोक असतं ना त्याच्याने मी सगळं नारळ जे आहे ते खाऊन घेणार आहे। आणि सगळ्यांनाच ही पद्धत तर डेफिनेटलीच माहिती आहे। तर अशा पद्धतीने आपला पूर्ण नारळ खाऊन झाल्यानंतर आता आपण याचे मेजर करून घेणार आहोत, म्हणजे हे किती प्रमाणात येते ते बघून घेणार आहोत। तर इथे जवळजवळ ना 3.5 वाट्या हा नारळ खाऊन झालेला आहे। 2 नारळांपासून 3.5 वाट्या, किंवा तुम्ही जर फुलपात्र वगैरे छोटी कप जर घेतलात ना तर 4 वाट्या आरामात बसतील। ही थोडी वाटी मोठी आहे साईजने, त्यामुळे हे 3.5 वाट्या बसलेत। तर ह्याचंच प्रमाण आपण घेणार आहोत। किंवा तुम्हाला जर वजन करून घ्यायचं असेल ना, मी वजन देखील करून घेतलं होतं, तर नारळाचं वजन होतं 460 ग्रॅम होतं। तर त्याच्या निम्मे म्हणजे अर्धं आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे। तर 460 म्हटल्यावर 230 ग्रॅम, म्हणजे एक तुम्ही जर गोड जास्त आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही 250 ग्रॅम गूळ वापरू शकतात, किंवा कमी आवडत असेल तर 200 ग्रॅम इनफ होतो। तर मी इथे अर्धा म्हणजे 1 वाटी घेतलं आहे, 3.5 वाट्या नारळाचा चव आहे। तर 1 वाटी मी गूळ घेतला आहे। आणि आता हा गूळ जो होता ना तो मी किसून नाही घेतला, म्हणजे थोडं मोठे तुकडे होते याचे। तुम्ही मात्र गूळ किसून वापरा आणि परफेक्ट मेजर तयार होईल, इथे मेजरमेंट येईल। तर इथे गुळाला ना आपण पहिले चमच्याच्या सहाय्याने छान एकत्र करून घेणार, जोपर्यंत पूर्ण गूळ जो आहे तो नारळात एकत्रित होत नाही, म्हणजे आपला गॅसवर जास्त वेळ आपल्याला शिजवत बसण्याची गरज नाही होणार। तर आता मी इथे गॅसवर ठेवले आणि कमी हीटवर आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे, किंवा याचं जे पाणी होईल ते थोडंसं आटेपर्यंत याचे लाडू वळण्या इतपत आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये पावडर गूळ जो येतो ना, गुळाची पावडर, ती पण तुम्ही वापरू शकतात। आता मी इथे थोडंसं तूप टाकून यामध्ये थोडे काजू जे आहेत ते गोल्डन फ्राय करून घेणार आहेत। खूप गोल्डन नाही करायचे, अगदी थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून ते काढून घ्यायचे आहेत। आणि आपलं जे गुळाचं लाडूंचं जे मिश्रण होतं ना ते देखील तयार झालेलं आहे। ते आता थोडंसं थंड करण्यासाठी मी साईडला ठेवून दिलं तोपर्यंत। आणि हे थोडं थंड झाल्यानंतर ना यामध्ये मी वेलची पूड टाकलेली आहे। आता छान एकत्रित करून थोडंसं गरम असल्यावरच आपल्याला हे लाडू वळायचे, पूर्ण थंड नाही करून घ्यायचं, नाहीतर मग लाडू वळणार नाहीत आणि खूप कडक होईल मिश्रण, इतपत पण आपल्याला शिजवायचं नाही आहे। लाडू वळायला लागलेत की गॅस बंद करून तुम्ही एका दुसऱ्या भांड्यात पण हे काढून घेऊ शकतात, कारण कढई गरम असते ना तर अजून जास्त ती प्रोसेस शिजण्याची चालूच असते, त्यामुळे ते जास्त कडक होऊ शकतो। आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे। त्यावर मी एक काजूचा तुकडा ठेवला जे आपण फ्राय केले होते, आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत। आपले लाडू जे आहेत ते आता रेडी आहेत। आणि आता उपवास पण देखील आहेत, शनिवारी बघा एकादशी आहे, मार्गशीर्ष महिना सुरू आहे, मंगळवारी दत्त गुरु जयंती आहे, म्हणजे श्री दत्त जयंती आहे। तर बऱ्याच जणांचे उपवास असतात। पुन्हा शनिवारी, पुढच्या शनिवारी चतुर्थी देखील आहे। तर हे लाडू तुम्ही नक्की बनवा, उपवासाला देखील चालतील। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। पुन्हाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत